सर, ओव्हेरियन सिस्ट म्हणजे काय? ओव्हेरियन सिस्ट म्हणजे गर्भाशय असतं, गर्भाशयाच्या आजूबाजूला 2 ओव्हरी किंवा आपण त्याला अंडाशय म्हणतो, त्या अंडाशयमध्ये होणारी गाठ, ज्याला ओव्हेरियन सिस्ट म्हटलं जातं. आता ही ओव्हेरियन सिस्ट ही सिंपल ओव्हेरियन सिस्ट असते किंवा कॉम्प्लिकेटेड ओव्हेरियन सिस्ट ही असू शकते. साधारणतः ह्या छोट्या मोठ्या गाठी सिंपल ओव्हेरियन सिस्ट ही कॉमनली होत असतात, म्हणजे मासिक पाळी दरम्यान अंड न फुटल्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गाठी होतात, पण रुटीनली त्या अशाच रिग्रेस होऊन जातात, म्हणजे त्याच्याच त्या छोट्या होऊन जातात. पण जर गाठ दिसली तर खूप घाबरण्याचं कारण नाही, फक्त लक्ष ठेवणं हे महत्वाचं आहे. त्याला सोनोग्राफीद्वारे जर आपण लक्ष ठेवलं तर होतं. मेजॉरिटी टाइम्स सिंपल गाठी ह्या त्याच्या रिग्रेस होतात, म्हणजे ते छोट्या होऊन जातात. ज्या 3, 4, 5 सेंटीमीटरच्या गाठी असतात तर त्याला आपण साधारणतः 21 दिवसांच्या गोळ्यांचा कोर्स 2-3 महिन्यांचा केला की त्या रिग्रेस होतात. पण ज्या गाठीत पाणी नाही, त्याच्यात सॉलिड कंपोनंट दिसत आहेत किंवा ती गाठ साईजला खूप मोठी आहे, तर मग कदाचित आपल्याला थोड्याशा मोठ्या इन्व्हेस्टिगेशन म्हणजे CT MRI कदाचित करायला लागू शकतो. ठीक आहे. त्याच्या सोबताला जर त्याच्यात थोडंसं कॉम्प्लेक्सिटी असेल तर मग आपल्याला अजून काही ब्लड टेस्ट, म्हणजे ही गाठ कॅन्सरस तर नाही ना या अनुषंगाने असतात बेसिकली, त्या अनुषंगाने ब्लड टेस्ट करायला लागतात. पण जर थोड्याशा कॉम्प्लिकेटेड गाठी असतील तर मग मात्र आपल्याला कदाचित त्याची सर्जरी करायला लागू शकते. गाठीची साधारणतः 7, 8, 9, 10 मिलीमीटरची साईज असते तर कदाचित ती पीळ पडण्याची भीती राहते, तर त्या अनुषंगाने आपल्याला याची ट्रीटमेंट घ्यायला लागते. घाबरण्याचं कारण नाही, पण त्याला व्यवस्थित निदान करणं हे आणि त्याचा फॉलोअप ठेवणं महत्वाचं आहे. जर अशी गाठ तुमच्या याच्यामध्ये असेल तर घाबरू नका, पण जवळच्या गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, त्याला असंच सोडू नका.